हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून घटनेची गंभीर दखल, रुग्णालयातील घटना असंवेदनशील, घटनेचा तपास करून कारवाई करण्याचा इशारा। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आरोग्य विभागाची नोटीस, 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश। दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतितपावन संघटनेसह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक, बोर्डला काळं फासत प्रतिकात्मक तिरडी, तर रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, दोषींच्या अटकेची आंदोलकांकडून मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपही आक्रमक, 20 लाखांची मागणी करणाऱ्या डॉक्टरांच्या नातेवाईकांच्या खासगी क्लिनिकची तोडफोड। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांची तक्रार, सदावर्तेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, फळबागा आणि पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल। इगतपुरीमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण, मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस आल्यानंतर घडली घटना। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, नांदेडच्या आलेगाव शिवारातली घटना, 7 महिलांचा मृत्यू, सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला, जामीन अर्जावर 7 एप्रिलला होणार सुनावणी। बीडच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणी पोलिसांना मोबाईल सापडला, आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी बिडवेचा मोबाईल, पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करणार। रामनवमी निमित्त मांस विक्री दुकानं राहणार बंद, 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6, एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत विक्री बंद, कल्याण डोंबिवली मनपाचे आदेश। वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह असदुद्दीन ओवेसींकडूनही याचिका, विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान।